नमस्कार, रेसिपी सर्कल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत भज्याची आमटी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण आमटी करून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये मी घेतलेला आहे 1 चमचा तेल व त्यामध्ये मध्यम आकाराचे 2 कांदे कट करून घेतलेला आहे. आता कांद्याला ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे. तर या पद्धतीने सारखा हलवत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. आता कांद्याला ब्राऊन कलर यायला लागलेला आहे. तर यामध्ये मिक्स करूया अर्धी वाटी खोबरे. तर खोबऱ्याचे मी या पद्धतीने काप करून घेतलेला आहे. तुम्ही किसूनही खोबरे घेऊ शकता. आता हे दोन्ही आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता याला ब्राऊन कलर आलेला आहे. तर हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. आता याला थंड होऊ देऊया. हे थंड झाल्यावरती आपल्याला याचे वाटण करून घ्यायचे आहे. तर मिक्सरच्या भांड्यात आपण परतून घेतलेला कांदा व खोबरे मिक्स केलेले आहे. त्यामध्ये घालूया लसूण पाकळ्या, आलं, हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर. यामध्ये थोडं पाणी घालून याचे वाटण करून घेऊया. तर या पद्धतीने आपण वाटण करून घेतलेले आहे. आता कढईमध्ये मी घेतलेलं आहे तेल. त्यामध्ये घालूया मोहरी, कढीपत्ता, 2 चमचे बेसन पीठ. आता आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये मिक्स करूया आपण करून घेतलेले वाटण. आता वाटणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आता याला तेल सुटायला लागलेलं आहे. तर यामध्ये घालूया धने पावडर, हळद, गरम मसाला, काश्मीरी लाल मिर्च, मीठ व हे आता वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अर्धा ते 1 मिनिट याला वाटणामध्ये चांगलं परतून घेऊया. आता यामध्ये मिक्स करूया पाणी. तर हे पाणी मी गरम करून घेतलेलं आहे. यामुळे भाजीला तर्री खूप छान येते. आता पाणी वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला ही आमटी भज्यासाठी करायची आहे. त्यामुळे ही जास्त पातळही नाही करायची व जास्त घट्टही नाही करायची. तर या पद्धतीने मी आमटी ठेवलेली आहे. आता याला उकळी येऊ देऊ. आता ही आपली आमटी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता आमटीला तर ही खूप छान आलेली आहे. आता यामध्ये मिक्स करूया थोडीशी कोथिंबीर. तर आता आपली आमटी तयार झालेली आहे. तर आपण भजी करायला घेऊया. त्यासाठी मी एका बाउलमध्ये घेतलेले आहे 1 वाटी बेसन पीठ, हिरवी मिरची आणि लसूणाची पेस्ट करून घेतलेली आहे, हळद, मीठ, ओवा. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. साहित्याचे सर्व प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचे बॅटर करून घेऊया. तर आपल्याला हे जास्त सैलसर ठेवायचं नाही.
तर आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे. यामध्ये घालूया कांदा, कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊया. तर आता आपलं भज्याचं बॅटर तयार झालेलं आहे. भजी करायला घेऊया. तर गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता यामध्ये भजी करूया. तर ही भजी मी चमच्याने केलेली आहे. तुम्ही हाताने करू शकता. आणि भज्याच्या बॅटरमध्ये 2 चमचे गरम तेल ऍड करायचं. ती माझी क्लिप राहिलेली आहे. त्यामुळे आपली भजी खुसखुशीत होतात. तुम्ही बघू शकता आपली भजी खूप छान झालेली आहे. आता आपली भजी तयार झालेली आहे. तर ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया व याच पद्धतीने उरलेली भजी करून घेऊया. तुम्हाला जर ही भज्याची आमटी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.